हॅलो पीपल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात की डेली रुटीनमध्ये म्हणजे कॉर्पोरेट सेक्टर असो किंवा ऑफिस किंवा मीटिंग्ज असो, डेली रुटीनमध्ये मेकअप कसा केला पाहिजे ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्रोडक्ट डिटेल्सपासून मेकअप कसा करायला पाहिजे हे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. बट प्लीज मेक शुअर दॅट यू वॉच द व्हिडिओ टिल एंड अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. बिफोर स्टार्टिंग द ट्युटोरियल आय वुड लाईक टू टेल यू गाईज वाय इट इज इम्पॉर्टंट टू अप्लाय मेकअप. सो बेसिकली मेकअप केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमची एनर्जी बूस्ट होते आणि तुम्ही जिथे पण जाता तिथे तुम्ही प्रेझेंटेबल दिसता. ओ बाय द वे, तुम्ही विचार करत असाल की ही रोज उठून असे व्हिडिओज का बनवतीये. सो लेट मी टेल यू गाईज दॅट आय एम अ सर्टिफाईड इमेज कन्सल्टंट. आणि जर तुम्हाला तुमच्या पर्सनल स्टायलिंगवरती काम करायचं असेल किंवा तुमची वेडिंग जवळ येत आहे आणि तुम्ही कन्फ्यूज आहात काय घालायचं काय नाही, तर कलर अनालिसिसपासून बॉडी शेपपर्यंत प्रत्येक गोष्ट ग्लिमोरा बाय विब्स हा पेज जो आहे इंस्टाग्रामवर, तिथे माझी टीम या सगळ्या गोष्टी मॅनेज करते आणि मी पर्सनली वन ऑन वन सेशन्स घेऊन तुमची हेल्प करू शकते. सो फॉर मोर डिटेल्स यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन द बिलो नंबर. हा जो मी मेकअप केला आहे तो कसा केला आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो थोडंसं रिवाइंड करूया. सो मी मस्त फेस वॉशनी तोंड धुतलंय. नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द मेकअप. So first we are going to start with moisturizer, which is very important. When it comes to moisturizer, Nivea has always been my bestie. तुमच्या स्किनला जे सूट होतं ते मॉइश्चरायझर वापरा. माझी स्किन खूप जास्त ड्राय आहे आणि Nivea ॲक्च्युली हेल्प्स मी आउट टू रिमूव्ह द ड्रायनेस. तुमचा जर बेस चांगला असेल ना मेकअपचा, तर तुमचा मेकअप खूप जास्त वेळ टिकतो आणि पॅचेस वगैरे येत नाही. कधी पण मॉइश्चरायझर लावताना स्किन वरच्या साईडला ओढायची, खालच्या साईडला नाही. दिस इज हाऊ यू सपोज टू अप्लाय मॉइश्चरायझर. नेक्स्ट इज दिस सनस्क्रीन. डॉट अँड कीची सनस्क्रीन आहे, जी मी आता रिसेंटली मागवली आणि खूप छान आहे, लाईटवेट आहे. म्हणजे असं काय काय सनस्क्रीनचं कसं असतं की एकदम असे खूप केकी असतात आणि लावल्यावरती असा चेहरा पांढरा वगैरे पडतो. बट हे खूप जास्त लाईटवेट आहे, त्याच्यामुळे असं फील पण नाही होत की काय स्किनला लावलं आहे तुम्ही. आणि खूप छान मॉइश्चराईज पण ठेवतं स्किनला. सो ऑब्व्हियसली ऑफिसला वगैरे जाताना जरी तुम्ही कॅबनी ट्रॅव्हल करत असाल किंवा फोर व्हीलरमध्ये ट्रॅव्हल करत असाल, पण सनस्क्रीन लावायचं कधीच विसरू नका. Sunscreen is very important. After you apply your moisturizer, your sunscreen, the next step is primer. माझ्याकडे इथे 2 प्रायमर आहेत. एक आहे स्विस ब्युटीचं रिअल मेकअप बेस. हे हायलायटिंग प्रायमर आहे, सो याच्यामध्ये थोडंसं ग्लिटर वगैरे पार्टिकल्स आहेत. आणि द अदर वन इज लॅक्मे ॲब्सोल्यूट ब्लर परफेक्ट प्रायमर. सो जर तुम्हाला कुठलं फंक्शन किंवा वेडिंग्ज अटेंड करायचं असेल तर आय वुड प्रिफर दिस वन. बट डेली लाईफ म्हणजे ऑफिसला वगैरे जाताना ऑब्व्हियसली आपल्याला ग्लिटर नको आहे फेसवरती. सो यू कॅन अप्लाय दिस लॅक्मे ॲब्सोल्यूट ब्लर परफेक्ट. इट इज रिअली नाईस वन. म्हणजे डेली यूजसाठी खूप छान आहे. कधी कधी खूप उशीर झाला असेल ना, तर मी फक्त मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, प्रायमर लावून त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर लावून ब्लश वगैरे लावला तरी तुमचा मेकअप खूप छान दिसतो. म्हणजे इट इज नॉट नेसेसरी दॅट यू हॅव टू अप्लाय फाउंडेशन एव्हरी डे, बिकॉज किती नाही म्हणलं तरी याच्यामध्ये केमिकल्स असतात. प्रायमर तुम्ही बघू शकता किती छान आहे. लावल्या लावल्या असं मस्त ग्लो आलाय चेहऱ्यावरती. आणि जे माझे खूप जास्त डार्क सर्कल्स दिसत होते ते आता इथे दिसत नाहीये प्रायमरमुळे. सो खूप फरक पडतो. नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशन. एकदम थोडंसं घेतलंय प्रोडक्ट. कधी पण हाताने फाउंडेशन लावायचा नाही, कारण जर तुम्ही हाताने लावलं ना तर अर्धं जे प्रोडक्ट आहे ते तुमच्या हातावर राहतं आणि स्किनवरती काहीच राहत नाही. त्याच्यामुळं कधी पण लावताना मेक शुअर दॅट यू यूज दिस. आणि हे थोडंसं ओलं करून पिळून घ्यायचं आहे. ह्याच्याने काय होतं की मेकअप प्रोडक्ट ह्याच्यामध्ये जात नाही जास्त आणि तुमच्या स्किनवरती राहतो. कधी पण मी माझ्या डोळ्याच्या खालून चालू करते. मी तुम्हाला माझ्या अर्ध्या फेसला लावून दाखवते. या फाउंडेशनचा शेड किती छान जातं माझ्या स्किन बरोबर. आणि हे खूप जास्त केकी पण नाही दिसत. तुम्ही बघू शकता अर्ध्या फेसला मी फाउंडेशन लावले आणि किती छान असं कव्हरेज दिलंय. म्हणजे जे डार्क स्पॉट्स वगैरे होते ते हाईड झालेत. खूप छान आहे हे मेबलिनचं फाउंडेशन. यू कॅन सी द डिफरन्स. ब्लेंड करणं खूप गरजेचं असतं, कारण जर तुम्ही नीट ब्लेंड नाही ना केलं तर मग असे चेहऱ्यावरती पॅचेस दिसतात. सो प्लीज मेक शुअर दॅट यू आर ब्लेंडिंग इट प्रॉपरली. ओके. अजून एक टिप सांगायचं राहिलं की जेव्हा पण तुम्ही फाउंडेशन लावताय तुमच्या स्किनवरती, प्लीज मेक शुअर दॅट यू आर नॉट ड्रॅगिंग इट. ओके. हे असं स्किनवरती ओढायचं नाही आहे. हे तुम्हाला फक्त जागेवरतीच जे प्रोडक्ट आहे ते डॅब करायचं आहे फक्त. सो दोन्ही साईडला फाउंडेशन लावून झालेलं आहे. नाव नेक्स्ट स्टेप इज पावडर. कॉम्पॅक्ट पावडर पण लावू शकता तुम्ही, किंवा मी जसं वापरते पॉन्ड्स पावडर, त्याच्याने पण खूप छान मेकअप सेट होतो आणि खूप जास्त वेळ राहतो सुद्धा. नेक्स्ट आय एम गोइंग टू अप्लाय पॉन्ड्स पावडर. मी ॲक्च्युली जेव्हा पण फाउंडेशन लावते ना, त्याच्यावरती मी जेव्हा पॉन्ड्स पावडर लावते तेव्हा माझ्या स्किनवरचा जो मेकअप आहे तो अजिबात हलत नाही. म्हणजे खूप वेळ जास्त
राहतो, तर तुम्ही एकदा हे ट्रिक ट्राय करू शकता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जे पण प्रॉडक्ट्स वापरताय तुमच्या स्किनसाठी, मेक शुअर की ते चांगले असले पाहिजे. बिकॉज कसं होतं, कधी-कधी आपण जर हलक्यातले प्रॉडक्ट्स वापरले, तर नंतर आपल्या स्किनवरती रिॲक्शन्स येऊ शकतात किंवा जर ते प्रॉडक्ट तुमच्या स्किनला सूट नाही झालं, तर तुमच्या स्किनवरती पिंपल्स, डार्क स्पॉट्स वगैरे येऊ शकतात. जेव्हा आपण मेकअप डेली बेसिसवर करतो ना, यू हॅव टू मेक शुअर दॅट द प्रॉडक्ट्स आर गुड एनफ. बिकॉज जर तुम्ही खालच्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स वापरले, म्हणजे कुठलीही रँडम कंपनी माहिती नाही, काय नाही, आणि जस्ट तुम्ही असं लोकल दुकानातून किंवा लोकल शॉपमधनं जर घेत बसले, तर त्या प्रॉडक्टची रिॲक्शन तुमच्या स्किनवरती वेगळी होऊ शकते आणि तिथे तुम्हाला कुठेच कंप्लेंट करायला तुम्ही कोणाकडे जाऊ शकत नाही आणि त्यावरून नुकसान तुमचंच होणार आहे. त्याच्यामुळे थोडेसे पैसे अजून घालून जर तुम्ही चांगल्या प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट केलं, जर तुम्हाला प्रॉडक्ट्स ऑर्डर करायचे असेल, तर तुम्ही त्याचे रिव्ह्यूज बघू शकता. आजकाल YouTubeवरती असतात, जेन्युइन रिव्ह्यूज भेटून जातात किंवा तुम्ही कुठल्या पण वेबसाईटवरती जेव्हा प्रॉडक्ट ऑर्डर करता, त्याच्यावरती खाली रिव्ह्यूज असतात. तर यू हॅव टू गो थ्रू ऑल द रिव्ह्यूज अँड देन यू हॅव टू ऑर्डर द प्रॉडक्ट. तुम्ही जे काय ॲप्लिकेटर्स वापरतात ना, फॉर एक्झाम्पल दिस ऑर एल्स ब्रश वगैरे जे असतात, तर ते महिन्यातून 2 ते 3 वेळा तरी धुवून घेतले पाहिजे. कसे धुवायचे? पाण्यामध्ये तुम्ही फेस वॉश घेऊ शकता किंवा शॅम्पू टाकू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे भिजत ठेवायचे ॲटलीस्ट 1 तासभर किंवा 2 तास आणि मग चांगलं पिळून घ्यायचं आहे. ह्याच्याने काय होतं, की याच्यामध्ये केमिकल किंवा प्रॉडक्ट जे आहे ते राहत नाही आणि तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा वापरता, तेव्हा ते एकदम फ्रेशली तुम्ही तुमच्या स्किनवरती अप्लाय करू शकता. नेक्स्ट स्टेप इज लायनर अँड काजल. सो ॲक्च्युली मी फोनमध्ये बघून नाही अप्लाय करू शकत, म्हणून मी लावून डायरेक्ट दाखवते इन अ मिनिट. अँड टडा! सो काजल आणि लायनर मी लावलेला आहे, बघू शकता. ओके. सो मी तुम्हाला सांगणार आहे, की मी हे कोलोसेलचं, मेबेलिन कोलोसेलचं काजल वापरलेलं आहे आणि जे लायनर आहे हे ब्लू हेव्हनचं. म्हणजे मी लिटरली 13-14 वर्ष झाले असेल, की मी ब्लू हेव्हनचंच लायनर वापरते आणि दुसरं कुठलंच नाही. अँड आय एम टेलिंग यू गाईज, फक्त 70-80 रुपीजची बॉटल असते ही. हे लायनर इतकं छान राहतं दिवसभर, अजिबात काहीच होत नाही. वॉटरप्रूफ आहे आणि खूप मस्त तुमच्या स्किनवरती राहतं. सो नाव आय एम गोइंग टू अप्लाय ब्लश विच इज माय फेवरेट पार्ट. मी हे स्विस ब्युटीचं ब्लश यूज करते आहे. डीप पिंक 05 शेड नंबर आहे, पण खरंच खूप छान आहे. म्हणजे आता जवळजवळ ऑलमोस्ट वर्ष होत आलं आहे, बट तुम्ही प्रॉडक्ट बघू शकता अजून पण भरपूर आहे आणि याचं पिगमेंटेशन खूप छान आहे. म्हणजे जरी मी थोडंसं घेतलं ओके, तर फक्त मेक शुअर की स्किनला लावायच्या आधी थोडंसं झटकून घ्या, नाहीतर एकदमच पिंक होईल. कधी पण ब्लश लावताना लक्षात ठेवा, इथून सुरुवात नाही करायची, इथून करायची आणि वरच्या साईडला न्यायचं आहे ओके, खालच्या साईडला नाही. तर हे तुम्ही बघ, असं वरती ओढायचं आहे आणि सर्कल डायरेक्शनमध्ये ब्रश फिरवायचा आहे, ठीक आहे, आणि थोडंसं वरती नेत जायचं आहे. एकदम हलका ब्रश पकडला आहे मी, स्किनवरती दाबायचा नाही, एकदम वरच्या वरती, ठीक आहे. जर तुम्हाला इथे वाटलं की ब्लश खूप जास्त झाले, तर याच्यावर परत तुम्ही पावडर लावू शकता. सो अशा प्रकारे ब्लश लावलेला आहे, एकदम मिनिमल. नाव नेक्स्ट इज हायलायटर विच इज ऑफ मेबेलिन मास्टर क्रोम. हे मी आता रिसेंटली मागवलं आहे, बट खरंच खूप जास्त छान आहे. ऑलराईट. सो जेव्हा पण तुम्ही हायलायटर लावतात, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 4 पॉईंट असतात जिथे तुम्हाला हायलायटर लावायचे असतात. एक आहे राईट साईडचं चीक बोन, लेफ्ट साईडचं चीक बोन, आणि कधी पण हायलायटरसुद्धा लावताना ब्रश वरच्या साईडला ओढायचा ओके. सो राईट साईड, लेफ्ट साईड, युअर नोज बोन, हे मध्ये इथे हायलायटर लावायचं आहे अँड देन हिअर थोडंसं चिनला ओके. तुमचे जे फीचर्स आहेत ना, ते अजून जास्त उठून दिसतात हायलायटरनी, आणि थोडंसं एकदम चिनला लावायचं आहे. So our makeup is almost done. Now the next step is lipstick. Now daily routine साठी avoid using dark shade lipsticks like red, dark maroon, burgundy and all. जितके तुम्ही nude shades ठेवताल ना, तितकं तुमचा मेकअप सटल वाटेल, जो कॉर्पोरेट सेक्टरसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ओके. Now here I have two shades. One is of Lakme Absolute 204 and one is this Mrucha Beauty. This is Brew shade. मृचाचे जे लिपस्टिक आहे, मी आता जवळजवळ 3-4 वेळा वापरली, बट ही जास्त लाँग लास्टिंग नाही आहे. बट ही लॅक्मे ॲब्सोल्यूटची जी 204 शेड आहे, ही खूप जास्त वेळ राहते. ही थोडीशी पिंकिश शेडमध्ये येते आणि ही एकदम न्यूड कलर आहे. सो मी ही तुम्हाला लावून दाखवते. When it comes to corporate world, it is important that you are applying nude color lipsticks. जशी ही आहे. So after applying lipstick, you can apply this lip gloss. Now lip gloss is not important.
only if you want your lips to glow or else if you want it to keep hydrated then you can apply lip gloss. जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल म्हणजे टू व्हीलरवर किंवा रिक्षानी किंवा कॅबनी वगैरे, तर मी म्हणेल तुम्हाला की तुम्ही लिप ग्लॉस घरातूनच निघताना नका लावू. कारण कधी-कधी काय होतं हे खूप जास्त क्रीमी किंवा ऑइली असेल किंवा तुमच्या स्किनवरती जर हा ओलावा राहिला ना, तर धूळ वगैरे जे असते ते तुमच्या लिप्सवरती बसते आणि मग ते कुठे ना कुठे तुम्हाला इरिटेशन जाणवतं. त्याच्यामुळे तुम्ही जर तुम्ही ऑफिसला पोहोचल्यावर सुद्धा लिप ग्लॉस लावू शकता किंवा नाही लावलं तरी चालेल. इट ॲक्चुअली डझंट मेक अ डिफरन्स. बट जर तुम्हाला तुमचे लिप्स हायड्रेटेड ठेवायचे असेल आणि अजून छान दिसावं असं वाटत असेल, तर यू कॅन अप्लाय. बट अप्लाय इट वन्स यू रीच ऑफिस ऑर एल्स युअर मीटिंग्स अँड ऑल. This I am applying again of Brucha. Lip gloss is really nice, okay? It keeps your lips hydrated for a very long time and it has glitter also, so it looks nice. Here आहे टोस्टी शेड. ब्रुचाचे प्रोडक्ट्स तुम्हाला जर ऑर्डर करायचे असेल तर त्यांची ॲक्च्युली वेबसाईट आहे, त्याच्यावरून करू शकता. Now last that we are going to apply on your skin is makeup fixer. सो मी इथे स्विस ब्युटीचा वापरत आहे, ज्याच्यामध्ये ॲलोवेरा विथ विटॅमिन ई आहे अँड दिस फिक्सर इज नाईस. डोळे बंद करायचे आहेत. कधी पण तोंडावरती डायरेक्ट स्प्रे करायचं नाही आहे. पहिलं बाजूला करायचं आणि मग तोंडावर करायचं. ठीक आहे, डोळे बंद करा. लगेच डोळे उघडू नका, नाहीतर मग आग होते. मेकअप फिक्सरनी मेकअप चेहऱ्यावरती जास्त वेळ राहतो. जेव्हा मेकअप इज डन, लेट मी नो इन द कमेंट्स हाऊ इज इट आणि कसं वाटलं. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल किंवा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे आहे हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच तुमचं प्रेम कायम माझ्याबरोबर राहू दे. थँक्यू फॉर वॉचिंग.